ओपन माइंड गुरुजीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जी आपली सिरीज चालली होती आजच्या क्लासमध्ये ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियन ट्रेडकरिता जे निम्मीने 550 MCQ दिले आहे त्याची आपली सिरीज चाललेली आहे, जी की इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. तर त्याचा हा आजचा आपला दुसरा क्लास आहे. आणि जर तुम्हाला निम्मीने दिलेल्या PDFचा मराठी आणि इंग्लिशची PDF जर डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सोबतच जर तुम्हाला फ्री मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथनं तुम्ही डायरेक्ट त्या लिंकनी त्या वेबसाईटवरती जाऊन दोन्हीही काम करू शकता, टेस्ट पण देऊ शकता आणि PDF पण फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे. तर चला मग वळूया आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर मागच्या क्लासमध्ये आपण DC जनरेटर आपण स्टार्ट केलेला होता आणि याच्यापूर्वी काही क्वेश्चन आपले DC जनरेटरचे झालेले आहे. आपण आता उर्वरित प्रश्न आजच्या क्लासमध्ये आपण सामोर घेऊन जाऊया. ठीक आहे. तर आजचा हा पहिला प्रश्न आहे, पण याचा नंबर 18 आहे. याचं कारण असं की 17 आपण ऑलरेडी याच्या पहिले कव्हर केलेले आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता आजचा पहिला प्रश्न आहे आपला, विच आर द 2 पॉइंट दॅट ब्रश कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मेजर इन DC मशीन. ठीक आहे. आता मी हे इंग्लिशमध्ये वाचला, आता पुन्हा एकदा मराठीमध्ये पण वाचून घेतो, मग तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. बघा, मशीनमध्ये ब्रश संपर्क प्रतिरोधकता मोजणारे 2 बिंदू कोणते आहेत. आता प्रश्नाचं हे म्हणणं आहे की जर तुम्हाला ब्रश इथं बघा, इथं सरळ म्हटलं आहे 2 पॉईंट ब्रश कॉन्टॅक्टमधले 2 पॉईंट आहेत, त्याच्यातलं तो कुठचंही समजा तुम्हाला 2 ठिकाणं म्हणजे एका ठिकाणावरचं जर तुम्हाला रेजिस्टन्स मोजायचं असलं तर तुम्हाला 2 टर्मिनल लागतील. इतकं पक्का समजा एक रेजिस्टन्स आहे, याला तुम्हाला मोजायचं आहे, प्रतिरोध म्हणजेच रेजिस्टन्स, त्याला मोजायचं आहे तर तुम्हाला 2 टर्मिनल लागणारच. एका टर्मिनलनी तुम्ही रेजिस्टन्स सांगू शकत नाही आणि कोणी मोजूही शकत नाही, त्याला तुम्हाला 2 टर्मिनल लागणार म्हणजे लागणार. त्याचप्रमाणे इथं या प्रश्नामध्ये असं म्हटलं आहे की ब्रशेसचे जे कॉन्टॅक्ट आहे, आता तुम्हाला माहिती आहे हे कम्युटेटर आहे, इथे आपला शाफ्ट असतो, शाफ्टवरती आपली इकडे आर्मेचर वाइंडिंग असते आणि आर्मेचर वाइंडिंग या कम्युटेटर रेझरला कनेक्ट असते, जे याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे. आणि याच्यावरती लावलेले असते आपले ब्रशेस. काय लावलेले असते? ब्रशेस, एक खालून आणि एक वरून, समजा 2 ब्रशेस लावले आहे. तर या ब्रशेसमध्ये विचारला आहे की हे जे टच होत आहे, इथे ज्या कम्युटेटरला ब्रश टच होत आहे, तर टच होत आहे तिथचं आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. तुम्ही कशा पद्धतीने किंवा कुठलं रेजिस्टन्स म्हणजेच त्याचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स म्हणाल तर सरळशी गोष्ट आहे की या बोटामध्ये आणि या बोटामधलं जर रेजिस्टन्स मोजायचं आहे तर तुम्हाला म्हणजे या दोघांमधल्या कॉन्टॅक्टचं रेजिस्टन्स मोजायचं आहे तर तुम्हाला या दोघांनाही पकडावं लागेल, दोघांच्या अक्रॉसमध्ये तुम्हाला रेजिस्टन्स मोजायला लागेल, तेव्हा तुम्ही याचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स सांगू शकता. तर तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे की ब्रश कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे ब्रश जिथे टच होत आहे तिथचा रेजिस्टन्स तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, बिटवीन अपोजिट पॉईंट ब्रशचा यानी काय होईल, ब्रशचं रेजिस्टन्स माहिती होईल, पण आपल्याला ब्रशचं रेजिस्टन्स मधला आहे का बघा, इथून इथे जर मोजलं तर ब्रशचं माहिती होईल, पण आपल्याला काय म्हटलं आहे, हे इथे जे टच होत आहे, हे जे टच होत आहे या कॉन्टॅक्टचं रेजिस्टन्स आपल्याला विचारलं आहे. तर कॉन्टॅक्टचं रेजिस्टन्स बघा, रेजिस्टन्स बिटवीन द ब्रश अँड कम्युटेटर रायझर. ठीक आहे. रायझर असल्या कारण चुकलं ते. रेजिस्टन्स बिटवीन द ब्रश अँड कम्युटेटर, बघा या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, पण जिथं रायझर लिहिलं आहे रायझरचा तिथे काहीही संबंध नाही, आपण टच कॉन्टॅक्टची गोष्ट केली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपला C ऑप्शन बिलकुल बरोबर राहू शकते की रेजिस्टन्स बिटवीन द ब्रश अँड कम्युटेटर या दोघांमधलं रेजिस्टन्स आपल्याला मेजर करता येईल. ठीक आहे. मेजर करायचं राहील. आणि रेजिस्टन्स बिटवीन ब्रश आणि आर्मेचर हेही रॉंग राहील, फक्त आपला C काय राहील, बिलकुल परफेक्ट राहील. तसं लक्षात ठेवा, दोघांमध्ये फक्त जिथे रायझर लिहिलं आहे ना ते रेझर किंवा रायझर हा रॉंग आहे, आणि जिथे रायझर नाही आहे ब्रश आणि कम्युटेटर म्हणजे हा तुमचा कम्युटेटर आणि हा तुमचा ब्रश याच्यामधला रेजिस्टन्स. ठीक आहे. या 2 पॉईंटमध्ये आपण रेजिस्टन्स मोजू शकतो. नंतरचा प्रश्न आहे, विच व्होल्टेज ड्रॉप इज इंडिकेट इन द पॉइंट मार्क ॲज X. आता इथं म्हटलं X म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाला कोणता व्होल्टेज ड्रॉप दर्शविला आहे. तर तुम्ही बघाल तर इथं छोटं केलं आहे, तर मी याला डायग्राम छोटी इथं X काढलेला आहे, मी या डायग्रामला थोडं मोठं केलं आहे. तिथे विचारला आहे की हा जो पॉईंट आहे या पॉईंटला इथे X लिहिला आहे, तर विचारला आहे की याचं नाव काय. तर बघा, डायग्रामवाले प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला डायग्राम पाहूनच लक्षात ठेवायला लागेल.
कारण डायग्राममध्ये मार्क दिला आहे तर लक्षात म्हणजे या पार्टचं नाव हे आहे हे लक्षात राहिलं की ऑटोमॅटिक तुम्ही बाकीचं पण लक्षात ठेवू शकता. तर बघा मी आता पूर्ण डायग्राम दाखवली, त्याच्यात सांगितलं हे आहे आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप आणि हे आहे आर्मेचर रेझिस्टन्स ड्रॉप. तर आपल्याला इथचं विचारला तर हा काय झाला आर्मेचर रिॲक्शन ड्रॉप आहे. ठीक आहे, रेझिस्टन्स ड्रॉप अलग आहे आणि रिॲक्शन ड्रॉप अलग आहे. जर खाली असता तर आपला काय असता, खाली असता तर रेझिस्टन्स असता आणि वरती एक्स दिला आहे आपल्याला, त्याच्यामुळे याला हा काय झाला रिॲक्शन झाला. ठीक आहे, तर आर्मेचर रिॲक्शन त्याला ड्रॉप म्हणतो, म्हणून याचा सी ऑप्शन काय राहील बिलकुल बरोबर. ठीक आहे, दोन याच्यामध्ये बघा फुल लोड व्होल्टेज पण नाही आहे, आर्मेचर व्होल्टेज पण नाही आहे, शंट फील्ड पण नाही आहे, आर्मेचर रिॲक्शन. आता बघा आर्मेचर रिॲक्शन आणि आर्मेचर व्होल्टेजमध्ये डिफरंट प्रॉब्लेम येऊ शकते, परंतु व्होल्टेज नाही आहे, व्होल्टेज खालचा आहे आणि वरचा काय रिॲक्शन आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रश्न आहे त्यानंतर What is the name of compound generator if the shunt field is connected in parallel with the armature? बघा याच्यापूर्वी पण तुम्हाला मी कंपाऊंड जनरेटर बद्दल सांगितलं. एक आपल्याकडे सिरीज जनरेटर होता, एक पॅरलल जनरेटर होता आणि एक कंपाऊंड होता. सिरीज आणि पॅरलल दोघांचं जर मिक्स केलं तर आपला एक कंपाऊंड जनरेटर बनत होता, जो मागच्या क्लासमध्ये मी मला डायग्राम पण दाखवली. बघा इथं काय म्हटलं आहे, शंट फील्ड आर्मेचरसह समांतर जोडल्या. बघा शंट फील्ड वाइंडिंग आहे, जे फील्ड वाइंडिंग राहते शंटमध्ये ती काय केली आहे फक्त आर्मेचरला जोडी. आता तुम्हाला माहिती आहे कंपाऊंडचे पण दोन टाईप, एक होता लॉंग शंट आणि एक होता शॉर्ट शंट. तुम्हाला सांगितलं शॉर्ट म्हणजे फक्त आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये लागलाय तर शॉर्ट, आणि दोघांच्या अक्रॉसमध्ये लागलाय तर त्याला आपण लॉंग म्हणू आपण, असं तुम्हाला यापूर्वीच्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलंय. बघा असल्यास कंपाऊंड जनरेटरचे नाव काय राहील, इथं प्रश्न हे म्हणत आहे की हा जो आर्मेचर आहे याच्याच बिलकुल समांतरमध्ये फील्ड वाइंडिंग लागली आहे. हा मी तुम्हाला सांगितलं ही एक कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये शॉर्ट लेंथ आहे याची, तर त्याला आपण काय म्हणू कंपाऊंड शॉर्ट जनरेटर झालं. ठीक आहे, पण जर इथे लागला असता तर याला काय म्हटलं असतं आपण लॉंग म्हटलं असतं, पण आता हे नाही आहे, हे 2 नंबरची सिच्युएशन नाही आहे, आपली 1 नंबरची सिच्युएशन आहे. मग याला काय म्हणू आपण, याला म्हणू आपण शॉर्ट शंट. काहून तर फक्त इथं काय झालं आर्मेचरच्या अक्रॉसमध्ये शंट लागलाय म्हणून. तर म्हणून याचा डी आन्सर काय राहील बिलकुल बरोबर. बघा हे क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्शियल कधी राहते ऑप्शन, जेव्हा करंटच्या डायरेक्शनचा संबंध येतो तेव्हा राहतो. आता उरला फक्त कंपाऊंड जनरेटर राहू शकते, एक तर लॉंग राहू शकते किंवा शॉर्ट राहू शकते. फील्ड आणि आर्मेचर दोघांना पकडलं असतं लॉंग झालं असतं, फक्त आर्मेचरला पकडलाय त्याच्यामुळे तो काय झाला शॉर्ट झाला. तर याचा डी आन्सर काय होतं नक्की होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे व्हाय द आर्मेचर कोर ऑफ डीसी जनरेटर इज लॅमिनेटेड. ठीक आहे, आता लॅमिनेटेड म्हणजे काय, डीसी जनरेटर आर्मेचर कोर लॅमिनेटेड का असते तर बघा लॅमिनेशन म्हणजे काय, जसे तुमचे डॉक्युमेंट आहे तुम्ही काय करता, तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, जे काय तुमचे कागदपत्र आहे, टीसी आहे, तुम्ही त्याला काय करता लॅमिनेशन करून ठेवता. लॅमिनेशन कशासाठी करता की जेणेकरून ते खराब नाही झाले पाहिजे. पण इथे खराबचा संबंध नाही आहे, इथे काय की आपल्या जनरेटरमध्ये किंवा आपल्या मशीनमध्ये जसं एसी मशीन असो डीसी मशीन असो त्याच्यामध्ये 2 लॉसेस कॉमन राहते. 2 लॉसेस म्हणजे हिस्टेरिसिस लॉस आहे आणि एडी करंट लॉस आहे. तर एडी करंट काय तर तुम्हाला मी जास्त एक्सप्लेन करणार नाही, कारण तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं, तुम्ही वर्षभर खूप मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला हे सर्व माहीत आहे. ठीक आहे, तर मी असं समजून चालतो. तर एडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपण काय करतो त्याला लॅमिनेशन करतो. म्हणजे तुम्हाला जर माहीत असणार तर ते जे कोर राहते ते एक सॉलिड कोर नसताना ते अशा स्टॅम्पिंग मिळून कोर बनायला राहते. जसं म्हणजे बुक कसं आहे आपलं की एक पेज मिळून आपलं एक बुक बनते, नोटबुक असो किंवा टेक्स्ट बुक असो, तर त्या प्रत्येक बुकचं एक पान आहे ना त्याला लॅमिनेशन करून राहते ना, असं करून एक बुक तयार केला आहे. तशाच प्रमाणे आपली जे आर्मेचर कोर आहे त्याला पण काय केलं जाते, असे पानं कशाचे कागदाचे नाही, पानं त्या मेटलचे राहते, असं करून कोर तयार केला राहते. ठीक आहे, आणि त्याला लॅमिनेशन केलं राहते कशासाठी, एडी करंट कमी करण्यासाठी. तर बघा रिड्यूस, बघा कॉपर लॉस बिलकुल 100%. लॅमिनेशन शब्दाला कॉपर लॉसचं काय नाही, तुम्हाला दोघातच कन्फ्युजन होऊ शकते, फ्रिक्शनचंही काही घेणं देणं राहणार नाही. आता बघा एक हिस्टेरिसिस आणि एडी करंट दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. तर लक्षात ठेवा हिस्टेरिसिसचा आणि लॅमिनेशनचाही काही संबंध नाही, फक्त संबंध कोणासोबत आहे एडी करंट. हा एडा करंट आहे. एडा करंट म्हणजे कसा की त्याला एडा येतो, त्याला समजत नाहीये की करंट सरळ जायचा ना, हा असा गोल गोल फिरत जातो. तर गोल फिरत गेल्या कारण ते हीट वगैरे तयार होते. चला लांबमध्ये नाही जाऊ, शॉर्टमध्ये निपटू आपण. तर रिड्यूस एडी करंट कमी करण्याकरता काय करतो आपण, त्याला लॅमिनेशन करतो, हे लक्षात ठेवा. एडी करंट म्हणजे एडा करंट आहे, त्याला रोखण्याकरता आपण लॅमिनेशन करून ठेवतो आपल्या कोरला. ठीक आहे, डीसी जनरेटर असो किंवा एसी असो कुठेही असो हेच पद्धत वापरली जाते. पण आता जनरेटर शिकत आहो म्हणून इथे जनरेटरला आहे, कधी चालून जनरेटरच्या ठिकाणी मोटार आहे आला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही, उत्तर तुमचं हेच राहील. ठीक आहे, तर याचं आपलं उत्तर काय होतं, डी उत्तर बिलकुल बरोबर होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न आहे आपला
व्हाय आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ डीसी जनरेटर इज व्हेरी लो. आता बघा याचे आहे ना कारण आहे, 2-3 कारण आहे, पण मी बेसिक ऑप्शनच्या हिशोबाने आपल्याला कारण डिसाईड करावं लागते. तर आता बघा इथे विचारला की आर्मेचर रेजिस्टन्स इन डीसी जनरेटर. तर आर्मेचर रेजिस्टन्स म्हणजे हा आपला आर्मेचर आहे, हा काय आर्मेचर ज्याच्यामध्ये आपला ईएमएफ काय होणार आहे, तयार होणार आहे. ईएमएफ आपल्याला जनरेट होऊन आपल्याला बाहेर मिळणार आहे. ईएमएफ म्हणजे आपल्याला व्होल्टेज आउटपुटमध्ये मिळणार आहे. तर इथे हे विचारलं आहे की इथे रेजिस्टन्स का बरं कमी आहे. इथे विचारलं आहे की रेजिस्टन्स याचं व्हेरी लो काय राहते. तर लक्षात ठेवा याचं रेजिस्टन्स आर्मेचरचं तुमचं लो राहील आणि फील्डचं काय राहील ॲज कम्पेअर थोडंसं जास्त राहील, पण अति पण नाही राहील. त्याची पण एक लिमिट आहे, त्याच्यावरती समोर प्रश्न आहे, मग नंतर आल्यानंतर डिस्कशन करू. तर आर्मेचर रेजिस्टन्स कमी करायचे 2-3 कारण आहे. मेन कारण की जर तुम्हाला माहित आहे जिथचं रेजिस्टन्स वाढलं तिथे काय होतं, व्होल्टेज ड्रॉप होतो. व्होल्टेज ड्रॉप होणे म्हणजे काय होणे, कमी होणे किंवा वाया जाणे, जे काही तुमच्या भाषेमध्ये आपण त्याला बोलू. तर काय होते, रेजिस्टन्स वाढलं की ते ड्रॉप होते. आणि जर तिथेच जर ड्रॉप झालं, जिथे जनरेट होत आहे तिथेच जर वाया गेला आपला व्होल्टेज, तर बाहेर आउटपुटमध्ये आपल्याला कमी मिळेल ना. मग आपला फायदा काय त्याच्यामध्ये, मग आपल्याला प्रयत्न करायचा आहे की बाहेर आपल्याला आउटपुट जेव्हा मिळेल जनरेटरचा तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त मिळाला पाहिजे. मग आपण काय करू, आर्मेचरचा रेजिस्टन्स कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला बाहेर आउटपुटमध्ये काय होईल, जास्त व्होल्टेज मिळणार. तर या ऑप्शननुसार जर बघितलं तर रिड्यूस आर्मेचर करंट कमी करायचा काही नाही, कारण की रेजिस्टन्स कमी झालं तर करंट तर वाढणार, करंट कमी व्हायचा विषय नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिड्यूस द व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे, हे बिलकुल बरोबर आहे की आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप कमी करण्याकरता तेच विचारलं होतं की आर्मेचर रेजिस्टन्स खूप कमी का असते. त्याचं कारण असं की आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काय करायचं असते, कमी करायचं असतं. म्हणजे व्होल्टेज ड्रॉपचा अर्थ असा की समजा ग्लासभर पाणी येऊन तुम्हाला घेऊन जायचं आणि रस्ता समजा आबडतोबड आहे, तर तुम्हाला जाता जाता तो ग्लासभर पाणी अर्धा ग्लास होऊन जाईल जाताना. मग आपल्याला प्रयत्न करायचा आहे की रोड काय करायचा, बिलकुल प्लेन ठेवायचा, जेणेकरून ग्लास हल्लाच नाही पाहिजे, पाणी सांडलंच नाही पाहिजे, असा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, आपलं रेजिस्टन्स काय ठेवतो, बिलकुल स्लो नाही म्हणता येईल, लो म्हणता येईल, कमी ठेवतो आपण. ठीक आहे. लेस वेटचा काही प्रश्न नाही, टेम्परेचरचा काही घेणं देणं नाही आहे, तर मग याचा बी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. चला नेक्स्ट प्रश्न आहे त्यानंतर, व्हाय द डीसी जनरेटर शुड रन इन क्लॉकवाईज डायरेक्शन ओनली. आता बघा या क्लॉकवाईज जसं आपण तयार करतो ना, जनरेटर तयार करतो, एकदम म्हटलं आहे की डीसी जनरेटर फक्त घड्याळीच्या दिशेनेच का चालतो. म्हणजे ही जी घड्याळीची दिशा आहे त्याला क्लॉकवाईज म्हणतो आपण. म्हणजे घड्याळ फिरते तशी बघा, मी फिरत असं नका बघू, मी उलटं दिसणार तुम्हाला. ठीक आहे, पण बोर्डवरती तुम्हाला सरळ दिसणार. तर घड्याळीच्या दिशेनेच तुम्ही जर बघितलं असेल जनरेटर फिरवताना जे घड्याळीच्या दिशेने का बरं फिरवलं जाते असा इथे प्रश्न विचारला. आता बघा त्याचं कारण काय की जसं आपण डिझाईन करताना ठरवलं जाते की नाही या दिशेनेच फिरणार, पण जर का उलटं फिरवलं तर तुम्हाला माहिती आहे कालच्या क्लासमध्ये किंवा याच्या पहिल्याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये मी सांगितलं की रेसिड्युअल मॅग्नेटिझम एक मॅग्नेट राहते ज्याच्यामध्ये मॅग्नेटची शक्ती दिली जाते. जर तुम्ही डायरेक्शन जर उलटं केलं तर त्या शक्तिमानची शक्ती चालली जाते, शक्ती चालली गेली तर तो फ्लक्स तयार करणार नाही, आणि फ्लक्स तयार करणार नाही तर आपल्याला व्होल्टेजमध्ये आउटपुट काहीही मिळणार नाही. कारण की कसं आहे, फ्लक्स राहील आणि त्याच्यामध्ये जर कंडक्टर आपण फिरवला तर या कंडक्टर मध्ये करंट तयार होईल, पण तो फ्लक्सच नाही आहे तर मग याला कितीही फिरवा तुम्ही, काही फरक पडणार आहे का, बिलकुल पडणार नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट काही मिळणारच नाही कंडक्टरमध्ये. त्याच्यामुळं जर तुम्ही उलटं फिरवलं तर काय होईल, त्याचा मॅग्नेटिक पॉवर काय होईल, चालला जाईल. जे फील्ड वाइंडिंगला दिला राहते त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हणतो आपण. ठीक आहे, जे याच्यापूर्वी सांगितलं आहे. तर इथं मग आपण ऑप्शनमध्ये जर बघितलं, प्रोटेक्ट ब्रशला प्रोटेक्ट करायचा काही विषय नाही आहे. प्रोटेक्ट द रेसिड्युअल मॅग्नेटिझम ही गोष्ट बरोबर आहे की अवशिष्ट चुंबकत्वाचे रक्षण करण्याकरिता जर तुम्ही उलटं फिरवलं तर त्याचं डोकं पण उलटं फिरायला लागते ना, तो मग काय होते बघा, हे जाण्याचं कारण हे काय, टेम्परेचर वाढलं तरी त्याचं मॅग्नेटिझम कमी होते, आणि जोरात आदळलं समजा वरतून एकदम खाली फेकून दिलं तरी पण जाऊ शकते. पण या ऑप्शननुसार आपला बी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, तर आता शॉर्ट सर्किट पण नाही आहेत आणि ओव्हर लोडिंग पण नाही आहे, त्याचा बी ऑप्शन बिलकुल परफेक्ट राहील. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन, व्हाय कंपेन्सेटिंग वाइंडिंग इज प्रोव्हाइडेड इन लार्ज डीसी जनरेटर. ठीक आहे, आता कंपेन्सेटिंग वाइंडिंग हेही म्हणजे मोठं रामायण आहे. तर एवढं मोठं रामायण मी सांगणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केला आहे, त्या कारण हे तुम्हाला सर्व माहीत आहे. तर कंपेन्सेटिंग वाइंडिंगचा तुम्ही याच्यापूर्वीच्या क्लासमध्ये बघितलं असेल तर एका पोलवरती मी तुम्हाला 2 वाइंडिंग दाखवल्या होत्या. तर आपल्या जनरेटरमध्ये एक आर्मेचर रिॲक्शन नावाची एक रिॲक्शन होते, एक प्रोसेस होते. त्या प्रोसेसमध्ये काय होते, जे फ्लक्स आहे बघा, पूर्ण खेळ कशाचा आहे,
फ्लक्स आहे ज्याला फायने डिनोट करतो. आता फ्लक्स म्हणजे काय, जसं तुमचे मॅग्नेट आहे, मॅग्नेटचे दोन पोल आहे, एक आहे साऊथ आणि एक आहे तुमचा नॉर्थ. इथनं जे मॅग्नेटिक फील्ड राहते तेच फील्ड म्हणजे आपले काय फ्लक्स आहे. आणि ते जेवढे जास्त राहील तेवढे जास्त काय होईल, आपला फायदा होईल आणि तेवढा आउटपुट मिळेल. पण तेच नाही आहे म्हणजे आपल्याला आउटपुट काय मिळणार, कमी मिळणार. तर कंपेन्सेटिंग वाइंडिंग याच्यासाठी लावली जाते की त्या जनरेटरमध्ये एक रिॲक्शन होते, त्याला आर्मेचर रिॲक्शन म्हणते. त्या रिॲक्शनमुळे काय होते की जे फ्लक्स आहे ना ते कमजोर होऊन कमी होत जातात. तर ते कमी होत जातात तेव्हा त्याला रोखण्याकरता आपण काय करतो, कंपेन्सेटिंग पुन्हा एक वाइंडिंग लावतो. त्याच्यासाठी डिटेल अभ्यास करावा लागतो आणि डिटेल सांगावं लागतो. मी तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही. ठीक आहे. कनेक्ट मोर लोड बिलकुल नाही. रिड्यूस द कम्युटेशन इफेक्ट पण कमी करण्याकरता नाही. न्यूट्रलाइज द आर्मेचर रिॲक्शन म्हणजे जे आर्मेचर रिॲक्शनचं जे इफेक्ट आहे ते आर्मेचर रिॲक्शनची जे प्रतिक्रिया आहे त्याला कमी करण्याकरता आपण काय करतो, कंपेन्सेटिंग वाइंडिंग लावतो. हा प्रश्न पुन्हा तुम्हाला एखाद्या वेळेस रिपीट होईल, फक्त वेगळ्या पद्धतीने. लक्षात ठेवा, कंपेन्सेटिंग वाइंडिंग हा वर्ड आला, कंपेन्सेटिंग वाइंडिंग असा वर्ड आला. इथं बघा, जनरेटरमध्ये नुकसान भरपाई देणारे वाइंडिंग, ते कंपेन्सेटिंग म्हणजे नुकसान भरपाई. ठीक आहे, नुकसान भरपाई देणारे वाइंडिंग म्हणजेच कशासाठी लावला जातो, आर्मेचर रिॲक्शन कमी करण्याकरता. हे लक्षात ठेवा, त्याचा सी आन्सर आहे. पुन्हा प्रश्न आला की पुन्हा मी एक्सप्लेन करेन. समोर बघा, व्हॉट इज द रिझन फॉर डीसी जनरेटर फेल टू बिल्ट अप द व्होल्टेज. आता बघा, डीसी जनरेटर आहे ना, आपल्याला आउटपुटमध्ये व्होल्टेजच नाही देत आहे. म्हणजे आता याचं नेमकं कारण, प्रॉब्लेम भरपूर काय राहू शकते. पण आता या ऑप्शननुसार आपल्याला ठरवायचं आहे की चारपैकी कोणता ऑप्शन बरोबर असणार. तर बघा, डीसी जनरेटर व्होल्टेज तयार करण्यास अपयशी ठरण्याचे कारण काय, म्हणजे तो व्होल्टेज तयार नाही करू शकतो, फिरत आहे पण तुम्हाला आउटपुटमध्ये व्होल्टेज नाही मिळत आहे. त्याचं कारण काय, तर सर्वात महत्त्वाचं कारण एक लक्षात ठेवायचं, ते टर्मिनल तुटू शकतात. हे तर विषय झाला. वाइंडिंग पण ओपन होऊ शकते, हे विषय वेगळा झाला. पण एक मेन महत्त्वाचा जर पॉईंट विचार घेतला प्रश्नाला पकडून, तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम जर गेलं तर त्याचे फ्लक्स राहणार नाही. फ्लक्स राहणार नाही, मी सांगितलं किती तुम्ही फिरवा तुम्हाला आउटपुटमध्ये काही मिळणार नाही. तर ऑप्शनमध्ये जर बघितलं, लूज ब्रश कॉन्टॅक्ट नाही, आर्मेचर रेजिस्टन्स इज मोर, ही पॉसिबिलिटी राहू शकते की आर्मेचर रेजिस्टन्स नाही, फील्ड रेजिस्टन्स असतं जास्त तर या प्रॉब्लेम होऊ शकते. पण तो प्रॉब्लेम वेगळा झाला. ठीक आहे. फील्ड रेजिस्टन्स इज अबाव द क्रिटिकल रेजिस्टन्स. बघा, फील्डचं जर रेजिस्टन्स खूप जास्त झालं तर होऊ शकते की तुम्हाला आउटपुटमध्ये व्होल्टेज मिळणार नाही. याचा अर्थ काय तो तुम्हाला सांगतो. बघा, हा आर्मेचर आहे आणि ही काय फील्ड, तर तुम्हाला माहित आहे ही फील्ड काय देणार आहे, ही फील्ड देते आपल्याला फ्लक्स. आणि बिना फ्लक्सनी काही होणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे फ्लक्स काय होते, ते एअर गॅपमध्ये राहते. मग त्याच्यामध्ये आपण कंडक्टर मूव्ह केला किंवा आर्मेचर फिरवलं की त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होते. हा असा जादूचा खेळ आहे. ठीक आहे. तर ही शंटमध्ये जर समजा रेजिस्टन्स खूप जास्त वाढवलं, क्रिटिकल म्हणजे खूप जास्त, तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये एखादा ॲडमिट राहिला आणि मग म्हणतो आपण नाही खूप क्रिटिकल त्याची तब्येत आहे, क्रिटिकल म्हणजे बस आता तो जाण्याच्या मार्गावर म्हणजे टोकावर पोहोचला, त्याला आपण क्रिटिकल म्हणू. तशाच प्रमाणे वाइंडिंग पण क्रिटिकल रेजिस्टन्स राहते. क्रिटिकल म्हणजे याच्यातनं समजा करंट चालला, रेजिस्टन्स आहे तरी पण त्याच्यातनं करंट जातो, तो जातो आणि एक वेळ त्याचा रेजिस्टन्स आपण वाढवत नेला की एक पॉईंट असा येतो की त्या पॉईंट नंतर याच्यातनं करंट जाणारच नाही. आणि करंटच नाही गेला तर तिथे फ्लक्स तयार होणार नाही ना. फ्लक्सच तयार नाही झाले तर तुम्हाला आउटपुटमध्ये काही मिळणार नाही. तर हे त्याचं कारण आहे. तर 25व्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आहे की जर तुमच्या फील्डचं रेजिस्टन्स एकदम गंभीर जर झालं, गंभीर म्हणजे एकदम वाढून गेलं, तर काय होईल, तुमचा आउटपुटमध्ये तुम्हाला आउटपुट मिळणार नाही आपल्या जनरेटरचा. म्हणून याचा सी ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे. चला नेक्स्ट आहे त्यानंतर, व्हॉट इज द नेम ऑफ जनरेटर इफ इट्स फील्ड इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द आर्मेचर. आता बघा, त्याचं नाव विचारलं, मी पहिले सांगितलं आपल्याजवळ जनरेटर 3 आहे. लक्षात ठेवायसाठी तुम्हाला जनरेटर असो किंवा मोटर विचारो, एक आहे सिरीज, एक आहे शंट आणि एक आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे सिरीज आणि शंट दोन्ही मिळून बनलेलं कंपाऊंड. तर इथं विचारलं आहे की जनरेटरचे नाव काय असेल जर त्याची फील्ड आणि आर्मेचर समांतर जोडलेले आहे. फील्ड आणि आर्मेचर कसे जोडले आहे, समांतर. आता हीच डायग्राम तुम्हाला पुन्हा दाखवतो. बघा, ही फील्ड आहे आणि हे आर्मेचर दोघेही कसे जोडले आहे, समांतरमध्ये जोडले आहे. समांतर म्हणजेच पॅरलल, तर त्याला काय म्हणतो आपण, शंट म्हणतो. आता शंट मोटर पण असू शकते आणि शंट जनरेटर पण. आता इथं जनरेटर याच्यासाठी उत्तर राहील कारण की प्रश्नात जनरेटर विचारलाय तर मग भाऊ जनरेटर सांगायचं मग आपल्याला. तर मग बघा, कोणतं जनरेटर, शंट जनरेटर, हे नंबरवरतीच आहे. तर मग हे ऑप्शन काय आपला बिलकुल बरोबर आहे. बघा, त्यानंतर आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ पोल शूज इन डीसी जनरेटर. आता इथं विचारलं आहे की डीसी जनरेटर म्हणजे जे पोल शू आहे त्याचा उद्देश काय किंवा त्याचं कार्य काय किंवा काम. आता शू म्हणजे आपला पायात घालायचा शूज नाही. आता पोलचा शूज, पोल शू म्हणजे तुम्हाला कुठे राहते सांगितलं की हे जर आपलं योक असणार म्हणजे बाहेरची फ्रेम असणार किंवा आपलं फील्ड वाइंडिंग किंवा काय म्हणू स्टेटर म्हणू आपण, असे लावले राहते त्याला आपण पोल म्हणतो. ठीक आहे. आणि हे पोलची बाजू आहे ना अशी शावर सारखी केली राहते, बिलकुल शावरच पकडून चाला एकसारखं. तर इथं विचारलाय की पोल शू असं, बघा ॲक्च्युअल असा असता तर हा पोल असता, पण याला काय केलं, असं पसरट केलाय
त्याला पसरट केला, त्याला आपण पोल शू नाव ठेवलं. तिथं प्रश्नात विचारलाय की नेमकं याचं कार्य काय, नेमकं काम काय. तर बघा सिंपलचं सांगतो, मी सांगितलंय शावर सारखा ॲटम आहे. कशासारखा, शावर सारखा. जसं आपण जर आंघोळ करायला बसलो वरतून फक्त पाईप लावला तर फक्त पाणी तुमच्या डोक्यावर पडेल आणि तुम्हाला आंघोळ करायला त्याचं पाहिजे तसं मजा नाही. साबण लावला निघणार नाही, तुमचा फेस झाला तो निघणार नाही. पण तेच काय केलं मी, त्या पाईपाला एक प्लेट लावली, त्याला गड्डे गड्डे करून टाकले. म्हणजे काय लावलं मी, शावर लावलं. म्हणजे त्याचं पाणी काय होईल, असं स्प्रेड होईल. पाणी काय होईल, असं स्प्रेड होईल. स्प्रेड झाल्याने काय होते, तुम्ही लावलेलं साबण सहजपणे त्या पाण्याने काय होते, निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे तो काय झाला, त्याचा फायदा सेम टू सेम इथे आहे की मोटरमध्ये पोल शूज लावायचं कारण असं की हे जे फ्लक्स निघतात ते फ्लक्स असे पसरले पाहिजे. म्हणजे काय की जास्तीत जास्त एरिया ते कव्हर करतील. म्हणजे त्याच्यातून जाणारे जे कंडक्टर आहेत, जास्तीत जास्त कंडक्टर ते फ्लक्स कट करणार आणि जास्तीत जास्त आपल्याला काय मिळणार, आउटपुट मिळणार. हे त्याचं कार्य आहे. कशाचं, पोल शूचं. फक्त लक्षात ठेवा पायात घालायचा शूज नाही आहे, हा शू वेगळा आहे. बघा रिड्यूस द एअर गॅप बिलकुल नाही, इन्क्रीज द फील्ड स्ट्रेंथ बिलकुल नाही, मिनिमाइज द मॅग्नेटिक लॉस बिलकुल नाही, स्प्रेड आउट द फ्लक्स युनिफॉर्मली बिलकुल. स्प्रेड म्हणजे काय, पसरणे. हवेच्या अंतरामध्ये समान रीतीने प्रवाह पसरवण्याकरिता. प्रवाह म्हणजेच आपला काय, फ्लक्स. त्याला म्हणजे जे गॅप आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे स्प्रेड करण्याकरता त्याचे असे पंख बाहेर काढलेले आहे, त्याला म्हणू आपण पोल शू आणि त्याचं ते फंक्शन आहे. तर म्हणजे आपला डी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. स्प्रेड करणे म्हणजेच पसरवणे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्प्लिट रिंग इन डीसी जनरेटर. आता बघा स्प्लिट रिंग हा एक वर्ड दिसणार आणि स्लीप रिंग हा वर्ड दिसणार. इथं विचारला का डीसी जनरेटरमध्ये स्प्लिट रिंगचे कार्य काय. तर बघा तुम्हाला एक पॉईंट क्लिअर करून देतो की डीसी जनरेटर असो किंवा एसी जनरेटर, त्याला अल्टरनेटर म्हणतो आपण, दोन्ही याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे की त्याच्या जे आतमधचे जे फील्ड आहे किंवा आतमधचा जो आर्मेचर आहे त्याच्यामध्ये एसी करंटच इंड्यूस होतो. म्हणजे एसी व्होल्टेजच जनरेट होतो डीसी जनरेटरमध्ये पण आणि एसी जनरेटरमध्ये पण. म्हणजे जसं मी सांगितलं, हा तुमचा कम्युटेटर, हा शाफ्ट आहे आणि याच्यावरती तुमची वाइंडिंग लावली आहे इथे आणि ह्या वाइंडिंग मध्ये जो जनरेट होतो ना तो एसीच होतो. पण बाहेर येताना या कम्युटेटर मधून जेव्हा बाहेर येतो तो डीसी येऊन जातो. त्याचं कारण आहे की हे जे रिंग आहे, म्हणजे तुम्ही आता याला जर बघितलं ते गोल आहे. ऍक्च्युअल कसं आहे, गोल आहे. जर तुम्ही इकडल्या बाजूनी जर बघितलं, पण काय होते याचे पार्ट केलेले आहे. म्हणजे हा पार्ट वेगळा, अर्धा पार्ट वेगळा, असे नंबर ऑफ इथं बघाल तर तुम्ही असे सेगमेंट लावले, तोडून लावलेले आहे. तर त्याच्यामुळे काय होते की आउटपुट मिळताना तुम्हाला काय होतो, एसी आउटपुट तर इकडनं येतो पण बाहेर निघताना तुम्हाला डीसी आउटपुट मिळतो. डीसी म्हणजे एका डायरेक्शन आणि एसी म्हणजे दोन डायरेक्शन. अल्टरनेट जो जे चेंज होत राहतो. तुम्हाला माहिती आहे एसी म्हणजे काय होतं, एकदा प्लस होतो एकदा मायनस होतो आणि डीसी म्हणजे काय होतो, एक तर तो प्लसच राहील किंवा तो मायनसच राहील. त्याला आपण काय म्हणतो, डीसी म्हणतो. तर ह्या युनि डायरेक्शनल आउटपुट मिळवण्याकरिता आपण काय करतो, स्प्लिट रिंग. आता बघा पूर्ण राली त्याला स्लीप रिंग म्हणतात आणि जर तुकडे केले तर त्याला काय म्हणतात, स्प्लिट रिंग म्हणतात. स्प्लिट करणे म्हणजे जे तोडून अलग अलग करणे, त्याला स्प्लिट म्हटलं जाते. ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय राहील की मेंटेन द कॉन्स्टंट व्होल्टेज. बिलकुल नाही, कॉन्स्टंटचा काही घेणं देणं नाही. कलेक्ट द करंट युनि डायरेक्शनल. युनि म्हणजे एक, युनि म्हणजे एक आणि बाय म्हणजे दोन होते. तर युनि डायरेक्शन म्हणजे एकाच डायरेक्शननी करंट कोणता मिळते आपल्याला, फक्त डीसी मिळते. एसी मिळते का, नाही. एसी जर पाहिजे असतात या स्लीप रिंग लावली, स्प्लिट रिंगच्या ठिकाणी आपण स्लीप रिंग लावली असते. ठीक आहे. तर एकाच दिशात्मक करंट गोळा करण्याकरिता आपण काय करतो, त्याला स्प्लिट रिंग लावतो. म्हणजेच त्याला आपण ऍक्च्युअली ते कम्युटेटरचे सेगमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्प्लिट रिंग म्हणतो. त्याचं बी उत्तर काय राहील, बरोबर. रिड्यूस द व्होल्टेज नाही, इन्क्रीज द टर्मिनल व्होल्टेज पण नाही राहील. ठीक आहे. तर याचा बी काय राहील, बिलकुल बरोबर राहील. चला नेक्स्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. विच मटेरियल इज यूज टू मेक द ब्रश जनरेटर. ठीक आहे. ब्रश तुम्हाला माहिती आहे कम्युटेटरच्या, जे आता मी कम्युटेटर दाखवलं बघा कोणतं, हे याच्यावरती जे लावतात ते ब्रश राहते. तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या कॉलेजमध्ये 100% बघितलं असणार तुम्ही वर्कशॉपमध्ये, त्या कम्युटेटरवरती ब्रश लावले राहते ते काळ्या कलरचे दिसतात तुम्हाला, काळ्या रंगाचे. तर ते एक तर कशाचे राहू शकते, कार्बनचे राहू शकते किंवा ग्रॅफाईटचे राहू शकते. आता हे तुम्हाला पाठच असणार. तर ते कशाचे बनले राहते हे विचारलंय. कार्बन किंवा ग्रॅफाईट हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. कॉपरचा पण राहू शकते पण लावणार नाही, त्याचे भरपूर नुकसान आहे. आता नुकसान नाही बघणार, फक्त उत्तर बघू. कार्बन किंवा कशाचे राहील, ग्रॅफाईटचे राहील ना, स्टीलचे पण नाही राहील, कास्ट आयरनचे पण नाही राहील, ॲल्युमिनियमचे पण नाही राहील. फक्त कशाचे, कार्बन आणि ग्रॅफाईट. याची खासियत आहे जनरली कार्बन याच्यासाठी मॅक्झिमम वापरतो की तो स्मूथ राहतो. म्हणजे तेल टाकायची गरज नाही, एकदम चोपडा. तुम्ही काढाल आणि बोट लावून बघाल ना, एकदम स्मूथ गरगरीत, असं वाटेल की एवढा चोपडा कसा काय झाला. ते त्याची कार्बनची खासियत आहे ती. ठीक आहे. तर म्हणून आपण कार्बनचे ब्रशेस वापरतो. त्याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. चला नेक्स्ट त्यानंतर व्हाय डीसी जनरेटर आर चूज देअर रेसिड्युअल मॅग्नेटिझम, लुझिंग देअर मॅग्नेटिझम. मी सांगितलं रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे जे एखाद्या मेटलला, जसं पहिल्या क्लासमध्ये सांगितलं
की एखादी पिन जर मॅग्नेटला लावून ठेवली तर त्याच्यामध्ये मॅग्नेटची शक्ती ते शक्तिमानसारखी, तर तोच त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतो आणि तेच शक्ती आपण वाइंडिंगला पण देतो. तुम्हाला माहिती आहे जी आपली फील्ड वाइंडिंग आहे आपल्या जनरेटरमध्ये त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम आपण त्याला शक्ती देऊन ठेवतो मॅग्नेटवाली त्या वाइंडिंगला, जेणेकरून तो फिरायला लागला की ते फ्लक्स कट करून त्याच्यामध्ये थोडासा EMF इंड्यूस होतो आणि मग तो त्याच्यात करंट गेला की मग तो फ्लक्स वाढून जातात. तो नंतरचा ऑपरेशनचा भाग झाला. पण सध्या पुरतं की रेसिड्युअल मॅग्नेटिझम मी सांगितलं की उलटा फिरवला तरी जाऊ शकते, वरतून फेकला तरी जाऊ शकते, टेम्परेचर वाढवलं तरी जाऊ शकतं. तर आता बघू की ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. व्हेरी शॉर्ट सर्किटेड, सॉरी हेवी शॉर्ट सर्किटेड बिलकुल नाही, शॉर्ट सर्किटचा काही घेणं देणं नाही आहे. सतत रनिंग विदाऊट लोड बिलकुल याचंही काही घेणं देणं नाही आहे. कंटिन्यू रनिंग विदाऊट ब्रेक हे काही थकत नाही आहे, ते पेटून जाईल पण थकत नाही ते, ठीक आहे. चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन, बिलकुल जर रोटेशन ऑफ डायरेक्शन चेंज केलं, मी तेव्हाही सांगितलं की एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल रेसिड्युअल मॅग्नेटिझमवरती, ज्याने म्हणजेच अवशिष्ट चुंबकत्वावरती. हे का बरं गमावले जाईल, का बरं त्याची शक्ती जाऊ शकते किंवा गेली असणार, काहून आपण त्याला उलट फिरवलं त्याची शक्ती जाणारच आहे. एखाद्याचं जनरेटर खराब करायचं असेल त्याला उलटं फिरवा 2-3 दिवस, बस खराब होऊन जाईल, काही त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे, ठीक आहे. तर याचं डी आन्सर काय राहील, बिलकुल बरोबर राहील. असं करायचं नाही, मी गंमत म्हणून सांगितलं, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 31, 31वा प्रश्न आहे. हाऊ डज द मॅग्नेटिक सर्किट कम्प्लीट थ्रू द योक पोल, ठीक आहे. योक आणि पोलमधून पुन्हा कशामधून जाऊन मॅग्नेटिक फ्लक्सची सर्किट कंप्लीट होते. जसं करंटला सर्किट कंप्लीट करायची राहते ना, तसेच फ्लक्स हवेमधनं फिरते, फिरताना पण ते कशातनं तरी जाते, त्याला सर्किट कंप्लीट करायची राहते. तिथे विचारला जनरेटरमधील योक आणि पोलमधून चुंबक सर्किट कसे पूर्ण होते, तर याच्या मधात पुन्हा कोण कोण येते हे विचारला. तर बघा हा तुमचा पोल आहे आणि हे तुमचा काय योक आहे, म्हणजे बाहेरची फ्रेम आहे समजा स्टेटरची. तर हा फ्लक्स काय होतो बघा, हा फ्लक्स असा जाऊन आर्मेचरला कट करून या पोलमधून असा जातो, म्हणजे तो काय होते अशा पद्धतीने आपलं काय करतो चक्र पूर्ण करतो, म्हणजे आपली सर्किट पूर्ण करतो. तर हा झाला तुमचा पोल, हा झाला तुमचा योक म्हणा किंवा फ्रेम म्हणा, आणि हा काय झाला आर्मेचर. म्हणजे त्याच्या मधामध्ये पुन्हा काय आला एक आर्मेचर पण आला. तर तुम्ही ऑप्शनमध्ये जर बघितलं फील्ड कॉईल नाहीत, आर्मेचर कोर येते. म्हणजे तो कुठून जातो, हे योकमधून जातो, मग पोलमधून पण जातो आणि आर्मेचर कोरमधून झालो. आर्मेचर कोर म्हणजे जे गुलाबी कलरची दिसत आहे ती पिंक कलरची, ठीक आहे. तर याचा बी आन्सर काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे. वाय द टर्मिनल व्होल्टेज डिक्रीज इफ द लोड इन्क्रीज इन DC जनरेटर. आता इथं विचारला आहे की लोड जर वाढला, DC शंट जनरेटरवरचा लोड जर वाढला तर टर्मिनल व्होल्टेज का कमी होतो, व्होल्टेज का कमी होतो. लोड वाढला म्हणजे लोड म्हणजे काय की त्याच्यावर वजन द्यायची गोष्ट नाही चालू आहे. लोड म्हणजे काय की जनरेट करताय इलेक्ट्रिसिटी आउटपुट मिळणार आहे, त्याच्यावरती तुम्ही तिकडे लाईट लावाल, फ्रीज TV लावाल, फ्रीज लावाल, DJ लावाल, जे काय लावाल ते लोड आहे. हे काय लोड आहे. जरी लोड वाढवत नेलं तर त्याचं व्होल्टेज ड्रॉप का बरं होतं, त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे. एक जनरेटरवर जर 2 डिजिट चालत असेल तर तुम्ही 3 लावून बघा, ते तुमचे 3ही चालणार नाही, कारण की व्होल्टेज आपोआप कमी होऊन जाईल. तर तेच विचारलं आहे की का बरं, त्याचं कारण काय हे विचारलं आहे बघा. बिकॉज द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट काय होतो, वाढून जातो. आर्मेचर रिॲक्शन जो इफेक्ट आहे, जो ऍक्च्युली ते फ्लक्स कमजोर करतो ना, तो पुन्हा जास्त कमजोर करणार लोड वाढल्या कारण. तर मग काय होईल, तुम्हाला आउटपुटमध्ये व्होल्टेज पुन्हा कमी मिळेल, जे मी सुरुवातीला पण सांगितलं. म्हणून याचा ए ऑप्शन काय राहील बरोबर राहील की आर्मेचर प्रतिक्रियाचा प्रभाव काय होईल, वाढून जाईल, त्याच्यामुळे आउटपुटमध्ये व्होल्टेज काय होईल, कमी मिळेल आपल्याला. तर ड्यू टू इन्क्रीज इन आर्मेचर रेजिस्टन्स नाही आहे, डिक्रीज पण नाही आहेत आणि फील्ड इंडक्टन्स पण नाही आहेत. तर आपला ए ऑप्शन काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. बाकीचे ऑप्शन वाचायचं, प्रत्येक ऑप्शन वाचलं तर आपला वेळ जाईल, तेवढा वेळ आपण वाया नाही घालवणार, ठीक आहे. कारण की आपल्याला पुन्हा बाकीचा पण अभ्यास करायचा आहे आणि भरपूर काम आहे आपल्याला त्याच्यामुळं. विच टाईप ऑफ DC जनरेटर इज यूज फॉर लॉंग डिस्टन्स डिस्ट्रीब्युशन लाईन, ठीक आहे. जर तुम्हाला DC जनरेटरनी काय केलं, DC करंट तुम्ही जनरेट केला आणि तुम्हाला खूप दूर घेऊन जायचं आहे, म्हणजे माझ्या घरी मी जनरेट केला आणि मला तुमच्या घरी आणून द्यायचं आहे, तुम्ही त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहता आणि मी इकडे दुसऱ्या कोपऱ्यामध्ये आहे, तर तिथून तुमच्यापर्यंत जर मला करंट न्यायचा असेल तोही DC वाला, तर नेमकं कोणतं जनरेटर वापरता येईल किंवा कोणतं वापरल्या जाते हे विचारलं आहे. तर लक्षात ठेवा, त्याच्यासाठी ना सिरीज ना शंट वापरला जाईल, त्यासाठी वापरलं जाईल कंपाऊंड. पण कंपाऊंडमध्ये पण कोणतं, कंपाऊंडचे पण 2 आहे, एक आहे डिफरन्शियल आणि एक आहे कुम्युलेटिव्ह. तर लक्षात ठेवा कुम्युलेटिव्हमध्ये काय होतं, करंटची डायरेक्शन सारखी राहते, तुम्हाला हे माहिती आहे, म्हणजे प्लस राहते तुम्हाला माहिती आहे. तर आपण काय करू म्हणजे लॉंग डिस्टन्ससाठी आपण काय करतो, कुम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर यूज करतो, ठीक आहे. संचयी कंपाऊंड जनरेटर होते तिथपर्यंत इंग्लिश ऑप्शन लक्षात ठेवा. कावरून तर काय होतं पेपरमध्ये कधी इंग्लिशलाच तिकडे मराठीमध्ये लिहून राहते, तर मग त्याच्यामुळे काय होते तुमचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून इंग्लिश लक्षात ठेवा, काही कठीणचं नाही, एकदम सोपं आहे, तुम्ही हुशार आहे मला तेही माहिती आहे, ठीक आहे. बघा कुम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि हे डिफरन्शियल, कधी वेल्डिंगवाला जर प्रश्न आला ना डिफरन्शियल आन्सर हे लक्षात ठेवायचं. तर सध्या पुरता आपला कुम्युलेटिव्ह कंपाऊंड वापरणार जर माझ्यापासून तुमच्यापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचवायची आहे तर, ठीक आहे.
चला, विच मेथड इज यूज टू इम्प्रूव्ह द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ डीसी जनरेटर. आता तुम्हाला काय करायचं आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स वाढवायचा आहे. जर तुम्हाला डीसी जनरेटरमध्ये इन्सुलेशन प्रतिरोध म्हणजेच काय, रेजिस्टन्स, त्याच्या सुरक्षतासाठी कोणती क्षमता त्याची वाढवायची आहे, तर कोणती पद्धत वापराल? सरळ आहे बघा. तुमचा हात जर ओला आहे, तुम्ही जर इलेक्ट्रिसिटीला हात लावला किंवा बटनला हात लावला, तुम्हाला करंट लागू शकतो. पाय ओले असले तरी तुम्हाला करंट लागू शकतो. तर मग याच्यावरती उपाय का, म्हणजे पाय कोरडे करा, हात कोरडे करा, जेवढे कपडे घातले ते सर्व कोरडे करा, तुमचं रेजिस्टन्स वाढून जाईल आणि तुम्हाला करंट कमी लागेल. तर करंट ओले असले की तुमचं रेजिस्टन्स काय होते, आपोआप मग कमी होते. तसंच मशीनचं पण जर ओली आहे तर काय होईल, म्हणजे ओली असो किंवा मॉइश्चर असो, तर त्याचं रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. आणि त्याला म्हणजे त्याचा रेजिस्टन्स जर वाढवायचा असेल तर त्याच्यातलं मॉइश्चर किंवा पाणी आपल्याला कमी करावं लागेल. आणि ते कसं कमी होईल, त्याला गरम करावं लागेल. तर मशीन तर पेटवणार नाही. मग काय करू आपण, त्याच्यातनं गरम हवा सोडायची, म्हणजे जेणेकरून जे काही मॉइश्चर आहे ते काय होईल, चाललं जाईल आणि आपली मशीन काय होईल, पूर्ण ड्राय होईल. तर तसा वाला ऑप्शन आपण शोधण्याचा प्रयत्न करू. रिप्लेस द ब्रश रिप्लेस केल्याने होणार नाही. हिटिंग द मशीन बाय रनिंग पिरियडली, अशी थोड्या वेळाने फिरवून त्याला गरम करून, तसं पण त्याला पण काही फायदा नाही, ते पेटून जायची तशी करता. क्लिनिंग द कम्युटेटरचं काही घेणं देणं नाही भावानं, लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर ब्लोविंग हॉट एअर टू द मशीन ड्युरिंग द मेंटेनन्स. बिलकुल खरी गोष्ट आहे की देखभाल करताना मशीनमध्ये काय करा, गरम हवा घाला, जेणेकरून तो मॉइश्चर वगैरे काय होईल, बाहेर निघून जाईल. तर याचं डी आन्सर काय बिलकुल बरोबर राहील. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यानंतर की विच टाईप ऑफ डीसी जनरेटर वर्क इन अब्सेन्स ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आता बघा, मी सांगितलं की प्रत्येक मशीनमध्ये आपल्याला जनरेट करायचा फ्लक्स पाहिजे आणि फ्लक्ससाठी त्या फील्डमध्ये काय पाहिजे, तर तुम्ही करंट द्या, नाही तर त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम आणून द्या, जे शक्तिमानची शक्ती मी सांगितलं मॅग्नेटवाली. ठीक आहे. तर मग आता ते अशी कोणती मोटर विचारलं की ज्याला त्याची गरजच नाही रेसिड्युअल मॅग्नेटिझम, तर अशी एक मोटर आहे की ज्याची फील्ड वाइंडिंग सेपरेट राहते. मग इथं काय करतो आपण, त्याला डीसी सप्लाय देतो वेगळा, डीसी सप्लाय देतो. तर डीसी सप्लाय दिल्यावर एक तर बघा, मी सांगितलं, एक तर त्याला सप्लाय द्या आणि फ्लक्स तयार करा, किंवा त्याच्यात रेसिड्युअल मॅग्नेटिझम आणून द्या आणि फ्लक्स तयार करा, तुम्हाला जसं जमते तसं. तर ही जे सेपरेटली एक्साइटेड आहे, जसं पहिल्या क्लासमध्ये आपण बघितलं, या दोघांचा काहीही संबंध नाही एकमेकांशी. तर याला काय करतो, वेगळा डीसी सप्लाय देतो. तर याला रेसिड्युअल मॅग्नेटिझमची बिलकुल काही गरज नाही आहे. ठीक आहे. तर बघा, शंटला पण लागते, सिरीजला पण लागते, कंपाऊंडला पण लागते. फक्त सेपरेटली एक्साइटेड जे आहे, स्वतंत्रपणे उत्तेजित होणारे जे जनरेटर आहे, त्याला कशाची रेसिड्युअल मॅग्नेटिझमची गरज नाही आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, इथे क्लासला या थांबवून देऊ, बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये पूर्ण करून घेऊ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल आणि तुमचं काही सजेशन असेल पुन्हा, तर तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं. आणि याच्यानंतरचा जर नेक्स्ट क्लास बघायचा असणार तर नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.